स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जे काही 26 लाख बहिणींचे अर्ज होल्ड करून ठेवलेले आहे, पेमेंट थांबवलेलं आहे, काही बहिणींचे अर्ज स्थगित केलेले आहे। तर त्यामध्ये बघा, आता महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मीडिया समोर जे आहे ते या ठिकाणी संभाषण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण क्लिअरिटी या ठिकाणी दिलेली आहे की पडताळणी होणार की नाही आणि तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासोबत मिळेल का, म्हणजे हे तुम्हाला आता या ठिकाणी क्लिअर होईल। बघा, या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर जे काही स्पष्टीकरण आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, सर्वात आधी आपण या ठिकाणी व्हिडिओ प्ले करूया। आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे, याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते। म्हणजे आत्ता जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का, 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत, यातला पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। तर बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी या ठिकाणी काय सांगितलं की जे काही 26 लाख बहिणींचे अर्ज थांबवलेले आहे, पेमेंट थांबवलेले आहे, अर्ज होल्ड केलेले आहे, तर त्यांचा जो काही डेटा आहे तो आयटी विभाग म्हणजे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून त्यांनी घेतलेला आहे। म्हणजे कोणता विभाग, या ठिकाणी राशन कार्ड विभागाचा आयटी विभाग म्हणजे राशन कार्डचं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी डेटा दिला, त्यानंतर आरटीओ विभाग आहे त्यांनी डेटा दिला, त्यानंतर जे काही इन्कम टॅक्स विभाग आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी डेटा दिलेला आहे। त्याचप्रमाणे जे काही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी सुद्धा डेटा महिला व बाल विकास मंत्रालयाला या 26 लाख बहिणींचा डेटा त्यांनी दिलेला आहे आणि तो डेटा प्राप्त झाला असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की या डेटाच्या आधारे जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय लेवलवर आणि ग्राउंड लेवलवर, त्यांनी ग्राउंड लेवलची या ठिकाणी गोष्ट केलेली आहे। म्हणजे काय, तर ग्रामपंचायत आणि जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून ही चौकशी केली जाणार आहे। आणि बघा, महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं की 21 लाख बहिणी अशा आहे, 21 लाख बहिणी अशा आहे की ज्यांनी कुटुंबातील 2 पेक्षा जास्त बहिणींनी लाभ घेतलेला आहे। म्हणजे त्यांनी सांगितलं की फक्त 2च बहिणी एका कुटुंबामध्ये पात्र आम्ही करणार होतो, पण त्यापेक्षाही जास्त बहिणींनी अर्ज भरले आणि योजनेचा लाभ घेतला, त्यामुळे या बहिणींची संख्या 21 लाख आहे। ज्या बहिणी एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत आहेत, 3 बहिणी, 4 बहिणी, 5 बहिणी, या बहिणींचा सुद्धा डेटा जो आहे तो राशन कार्डचं जे काही आयटी विभाग आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून मागवलेला आहे आणि या सर्व डेटावर जे आहे ते आता स्क्रुटिनी करणार आहे, चौकशी करणार आहे, पडताळणी करणार आहे की खरंच आता कोणत्या, म्हणजे राशन कार्डवर जर अर्ज भरले असेल तर कोणत्या 2 बहिणींना पात्र ठेवायचं, किंवा कोणाच्या कुटुंबामध्ये आता कार आहे का, जुनी कार होती आता कार आहे का, किंवा आता ते इन्कम टॅक्स भरतात का, किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेतात का, हे आता ग्राउंड लेवलवर चौकशी होणार असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे। आणि बघा, त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा क्लिअर सांगितलं की पूर्ण 26 लाख बहिणी अपात्र या ठिकाणी होणार नाही, पूर्ण 26 लाख बहिणी अपात्र होणार नाही। तर राशन कार्डवरून आता जे काही 2 बहिणी या ठिकाणी बाहेर येतील, 21 लाख बहिणींपैकी बघा, 21 लाख बहिणींपैकी राशन कार्डवर जे काही बहिणींना थांबवलेलं आहे, 21 लाख बहिणींना थांबवलेलं आहे, त्यापैकी बघा जवळपास 10 ते 15 लाख बहिणी पात्र होणार आहे, 100% पात्र होणार आहे। 10 ते 15 लाख बहिणी 100% पात्र होणार, कारण जे काही उर्वरित बहिणी आहे, ज्या 3 पेक्षा जास्त बहिणी आहेत, 2 पेक्षा जास्त बहिणी आहेत, त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आणि राशन कार्डवरील बाकीच्या 2 बहिणींचे अर्ज पुन्हा या ठिकाणी पात्र केले जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की जर तुम्ही राशन कार्डवरून अर्ज भरला आणि तुमच्या कुटुंबातील सर्वच बहिणींचे जर पैसे थांबले आहे तर काळजी करू नका, तुमच्या कुटुंबातील 2 बहिणींचे पैसे या ठिकाणी 100% सुरू होणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। चौकशी पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पैशाचं वितरण सुद्धा होणार अशी आता आपण अपेक्षा घेऊ शकतो। म्हणजे काय, तर आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यासोबत मिळेल का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांनी याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलायला पाहिजे होतं की पडताळणी होईपर्यंत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यासोबत येणार का, असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं नाही। पण आपण एक आशा ठेवू की कदाचित पडताळणी होऊ शकते आणि आपल्याला हा हप्ता मिळू शकतो। पण बघा, वितरणाला जास्त दिवस राहिलेले नाही, आता वितरण जे आहे ते 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत सुरू होणार। मग बघा, तुम्हाला काळजी करायची नाही, जरी तुम्हाला जून महिन्याच्या 12वा हप्ता
जुलै महिन्याच्या वितरणासोबत आला नाही तर समजायचं की आपली पडताळणी अजून थांबलेली आहे. जेव्हा तुमची पडताळणी पूर्ण होईल, जेव्हा कधी तुमची पडताळणी ग्राउंड लेवलवर पूर्ण केल्या जाईल, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पूर्ण जून महिन्याचा, जुलै महिन्याचे किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की पडताळणी होण्यासाठी 15 दिवस लागू शकतात, 1 महिना किंवा 2 महिने सुद्धा कालावधी या ठिकाणी पडताळणी होण्यासाठी जाऊ शकतो. बघा, तर तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालं असेल की तुम्ही जर राशन कार्डवरून अर्ज भरला असेल किंवा तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. की पडताळणी स्क्रुटिनी शासनाकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या कुटुंबातील कमीत कमी 2 बहिणींचे अर्ज राशन कार्डवरून भरले असेल तर 2 बहिणींचे अर्ज तर 100% पात्र करण्यात येणारच आहे. आणि वितरण सुद्धा तुम्हाला होऊ शकते. वाट पहा, जुलै महिन्याच्या वितरणामध्ये वितरण तुम्हाला होऊ शकते, पण चान्सेस कमी आहे. पडताळणीसाठी वेळ लागणार आहे, पण पडताळणी जेव्हा पूर्ण होईल तर 100% तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जे काही राहिलेले पैसे आहेत, जून महिन्याचे पैसे राहतील तुमचे, किंवा जुलै महिन्यात जर वितरणामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नाही तर जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, जेव्हा कधी वितरण हे पूर्ण होईल तेव्हा 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येईल. तर बघा, जर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.